ऑर्थोडॉक्स लॉंगर म्हणजे व्हाईटिश मिड विकेट म्हणजे काऊ कॉर्नर. राईट आर्म महोदय हुक करायचा चेंडू. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. नितीन भोईर कपिल भोईर ही बंधूंची जोडी मैदानामध्ये तैनात होईल. बॉलिंग मार्क वन निशान. हो येस आउटसाइड द स्टंप. पहिला वाईट पहिली एक्स्ट्राज. 15 धावेचा इशारा. संघाची धावसंख्या बिनबाद 1. पहिली सुरुवात झाली ती अवांतरणी. उजव्या एसटीच्या बाहेरून बघा ज्या काही नियमावली आहेत तुम्हाला विनंती करतोय. बॉल कधी पण नवीन घेण्यात येईल. स्ट्राईक रोटेट नाही आहे. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला पुल केलाय. चेंडू गेलाय बॅकपोस केलेला 4 धावांसाठी. लॉंग लेग आणि बेले हा कपिल यांचा पहिला चौकार. कंपल्सरी चेसिंग असेल. ट्रॅक व टी शर्ट कंपल्सरी असतील. रिव्ह्यू नाही. म्हणजे पंचांना जर वाटलं डाऊटफुल सिच्युएशन त्यांना संपूर्णपणे फ्रीडम असेल कधी पण ते घेऊ शकतात. विथ द 3 कॅमेराज 3 कॅमेऱ्यासहित स्पर्धा लाईव्ह केली आहे. चला संघाची धावसंख्या 5 वर. कपिल भोईर इज बॅटिंग ऑन 4. नॉन स्ट्रायकर नितीन भोईर इट टू गेट ऑफ द अकाउंट. एक्स्ट्राज 1. टोटल स्कोर इज 5-1 बिनबाद 5 वर. राईट आर्म महोदय विकेट. यस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. आउटसाइड द स्टंप. चांगला चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करेल. डॉट बॉल उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा. हो यस पुन्हा एकदा मारायचा तर पण टायमिंग करेल फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल. चांगला चेंडू. चांगले 2 अतिशय चांगली डिलिव्हरी केलेत. संघाची धावसंख्या फक्त 5 धावा. चांगला बॉलिंग अटॅक. जर चौकाराचा आपास सोडला तर पहिले षटके पॉवर प्लेमधले आहे. अतिशय चांगलं मैदान. सुसज्ज क्रीडा संकुल गणपती तांडेल मैदान. आणि हा यस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. आणखीन एक भन्नाट डिलिव्हरी. डॉट बॉल. फक्त संघाची धावसंख्या 5 वर. निशांत म्हात्रे लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. हो यस पुन्हा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग वरपी चेंडू ऑन द राईज. आणि हा पहिला दमदार चौकार. डिबिश को पॉइंट चेंडू फरार झाला. कपिल भोईर यांचा हा दमदार स्ट्रोक. पहिला बघूया पुल केला होता. नंतर मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. आणि पहिल्या षटकात कुठल्या तब्बल बिनबाद 9 अशी किंवा शॉर्ट सिलेक्शन. जगाची धावसंख्या 31. 31 राऊंड. हो पुन्हा एकदा बघा बस थोडंसं कंट्रोल केलंय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक कव्हर पॉईंटला पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. बघा अशा देखील धावा 12 सहज होऊ शकतात. मोठे फटके मारायची गरज नाही कारण संपूर्ण मैदान हे अतिशय क्लास मैदान आहे. त्याचा पुरेपूर फायदा आउटफील्ड फार फास्ट आहे. जरी तंत्रशे तुम्ही खेळले मोठे फटके न मारता प्रत्येक 2-2 धावा हलता ठेवलात तर कमीत कमी 60 ते 70 धावा आरामशीर होतील. एखादा वाईट किंवा एखादा षटकार एखादा चौकार. लास्ट डिलिव्हरी. हो आउटसाइड द स्टंप. वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. संघाचा टोटल स्कोर झाले 32 रन्स. 34 रन्स. यस कुमार तांडेल याचं काहीतरी ऑफर आहे वाटतं. हो येस आउटसाइड डॅपस्टम बॅकवर्डला गेला होता. 30. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. नवीन गोलंदाज निलेश म्हात्रे. आयोजक सर्वे सर्वा. हो येस एकावधी बँक खाण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जाईल चौकारासाठी. डिफाईन लेग लॉंग लेग यांच्यामधून स्वीप केला. 4 धावांनी संघाची धावसंख्या 39. 39. कमीत कमी 70. कारण कुठलेही टार्गेट हे शेप नाही आहे मैदानावर. धावा कारण जशी जशी खेळपट्टी तापेल पाटा होईल त्याच्यानंतर निलेश
जन्मभूमी कोळी कोपर, संपूर्ण कर्मभूमी करावे गाव. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हलक्या जरा पुश केलं, टॅप केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यस, संघाची धावसंख्या 41, 41. बघा स्कोर धावपळे घालता ठेवलाय. कपिल भोईर, मनोज म्हात्रे अशी ही दमदार जोडी. बाद होणारे फलंदाज दीपेश पाटील आणि यतीन भोईर तंबूमध्ये आराम करतायत, विश्राम, उसंत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन धनेश कडू आणि त्यांच्या विरोधात जयेश तांडेल. जयेश आहे इथं. 1,500चं कॅश प्राईज, 3 षटकाराटी. ओ हो हो, पुलिट मिडविकेच्या डोक्यावरून चांगलं टायमिंग आणि पंचांचा हा नो बॉलचा इशारा आणि असेल फ्री हिट. सर्व गोष्टी आपल्या पथ्यावर पडल्यात. आरामशीर चांगला दमदार स्ट्रोक करे फलंदाजी. मैदान जे आहे ना टोटली फलंदाजांना नंबर 1. धावा झाल्या 46, 48, 48 रन्स झाल्या धावा आणि 23 धावांची जबरदस्त. आतमध्ये बोलवा, क्षेत्ररक्षकाला आतमध्ये बोलवा. चेंडू द्यायचा आहे. चला कपिल भोईर याची 23 धावांची बहारदार इनिंग. आंबा तुमच्याकडे बॉल आहे का अवेलेबल अजून एक? या चेंडू कुठलाही जर हरवला तर नवीन चेंडू आहे प्लीज. मिळाला. कुमार तांडेल साहेब गेलेले तिकडे. येस, कुमार तांडेला फार चिंता. मग बघा याला म्हणतात काहीतरी योगदान. धावा झाले 48, 48 रन्स. हो हो येस, पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा आणि फलंदाज बाद होईल. काही गरज नव्हती, वास्तविक धाव झाली असती. जर पहिली धाव वेगात घेतली असती तर दुसरी धाव आरामशी झाली असती. परंतु तालमेल, जे संतुलन, कोऑर्डिनेशन. अच्छा 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 ओके. हो हो येस, पुन्हा एकदा चेंडूला मिडविकेटला मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोअर 3 बाद. राईट आर्म राहून दे फुलटा चेंडू. पुन्हा एकदा अकरा दिला आडवा पट्टा. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. जिथं 1 धाव तिथं 2 धावमध्ये कन्वर्ट. फलंदाज बाद आहे का? जर डाऊट असेल, इफ एनी डाऊट, येस. अतिशय उन्हाच्या रखरखत्या उन्हात ही स्पर्धा, खरं म्हणजे ही स्पर्धा डिसेंबरला व्हायला पाहिजे होती. म्हणजे डिसेंबर ते जानेवारी हा महिना पोषक असतो या लीगसाठी. आता खरं म्हणजे नाईटचा माहोल आहे. हो हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, भन्नाट वेग, त्याच्यावर काही करता आले नाही. संघाचा टोटल झाले धावसंख्या 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुठे मोठी जोई. यस, धाकटे मोठी जोईला ये पाचगाव. धाकटे जोईला यस. मला उद्या कॉल होता, धाकटे जोईला उद्या कॉल होता, परंतु मी दुसऱ्याकडे अडकलो. त्याच्यामुळे तो त्यांचा नंतर मी बघूया 10 तारखेला जाईल कदाचित. हो यस, पुन्हा एकदा चांगला कव्हर राहील आपला. तो भटका ट्रेमेंडस स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, थांबणार नाही. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीप फटका. 4 धाव आणि संघाची धावसंख्या 65. आणि 36 धावांची बहारदार मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग प्लेड बाय मिस्टर 36. अरे याला